हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण बायोलॉजीचं लेक्चर घेतो आहे. केमिस्ट्रीचं ऑलरेडी मी अपलोड करून दिलं होतं. तर आज आपण बायोलॉजीच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतो आहे. पहिलं चॅप्टर म्हणजे आपलं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट आहे. हे चॅप्टरचं जर वेटेज तुम्ही बघितलं तर 6 ते 8 मार्कासाठी हे चॅप्टर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जातं. हे चॅप्टरसाठीच आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. पण अजून एक तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की जे नोटिफिकेशन आहे आपल्या लेक्चर्सची नोटिफिकेशन, जे आपण नवीन क्लास सुरू केलेला आहे, जी नवीन बॅच सुरू केलेली आहे आपली यूट्यूब चॅनलवरती, त्या बॅचचे जे नवीन लेक्चर्स मी अपलोड करणार आहे, त्या नवीन लेक्चर्ससाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, बिलाडे सर म्हणून टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्ही टेलिग्राम उघडलं तर टेलिग्रामवरती सर्च करा बिलाडे सर, नाहीतर मग तिथे जर तुम्ही जॉईन करून घेतलं ते टेलिग्राम चॅनल, तर तुम्हाला जी नोटिफिकेशन आहे ते लवकर येऊन जाईल. तुम्हाला यूट्यूबवरती ते सर्च करण्याची गरज पडणार नाही. डायरेक्टली तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाणार आणि तिथे तुम्हाला आपलं लेक्चर भेटून जाईल. तसंच मी तुमच्यासाठी प्लेलिस्ट पण तयार करून ठेवतो आहे नवीन लेक्चरची. त्या नवीन लेक्चरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पण तुम्ही त्याला बघू शकतात. सो लेट्स वी स्टार्ट दिस चॅप्टर. ॲज युज्युअल जसं आपण स्टार्ट करतो चॅप्टरला शिकण्याचा जसा प्रयत्न करतो, तसंच आपण सुरुवात करतो आहे कॅन यू रिकॉलपासून, की हाऊ डू प्लांट रिप्रोड्यूस विदाउट सीड. म्हणजे असे प्लांट्स असतात की ज्या प्लांट्सकडे सीड नाही आहे, म्हणजे अशा ज्या वनस्पती ज्यांच्याकडे बिया नसतात, पण तरीही ते आपल्याला वेगवेगळ्या जनरेशनमध्ये दिसायला भेटतात. म्हणजे असे प्लांट्स आजही आपल्या पृथ्वीवर आहेत किंवा जमिनीवर आपल्याला दिसायला भेटतात, की जे प्लांट्सकडे सीड नाही आहे, बिया नाही आहेत, तरी पण ते पुढच्या वेगवेगळ्या पिढीमध्ये आपल्यापर्यंत येत चाललेले आहेत. म्हणजे ते रिप्रोड्यूस करतात. त्यांचे जे जनरेशन आहे, त्यांचे ज्या स्पेसीज आहेत, त्यांच्या ज्या जाती आहेत, प्रजाती आहेत, त्या आत्तापर्यंत आपल्याला दिसायला भेटत आहेत. ठीक आहे. तर हे रिप्रोड्यूस कसं करतात बिना सीडचं. ठीक आहे. म्हणजे हाऊ डू प्लांट्स रिप्रोड्यूस विदाऊट सीड. तर लक्षात ठेवा की हे जे प्लांट्स असतात ज्यांचं रिप्रोडक्शन बिना सीडचं होतं, बिना बियांचं होतं, त्यांच्यासाठी व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन नावाची कन्सेप्ट खूप महत्त्वाची असते. ठीक आहे. तर ह्या व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशननेच हे जे प्लांट्स असतात ते रिप्रोडक्शन करतात आणि त्यांची जी स्पेसीज आहेत, त्यांच्या ज्या जाती आहेत, त्यांच्या ज्या प्रजाती आहेत, त्या पुढच्या पिढीमध्ये पाठवतात. ठीक आहे. मग असे जे रिप्रोडक्शन आहेत त्याच्यामध्ये तो आपल्याला परत क्वेश्चनच विचारून घेतो की मग व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन जे तुम्ही म्हणतायत ते नेमकं काय आहे. हाऊ डज द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर्स. कसं होतं नेचरमध्ये हे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तर लक्षात ठेवा की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे दॅट इज रिप्रोडक्शन आहे प्लांटचं विथ द हेल्प ऑफ अ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. कुठले कुठले पार्ट्स असतील व्हेजिटेटिव्ह पार्ट्स, जसं त्यांच्या मुळा झाल्या, रूट म्हणतो आपण, स्टेम, देठ झालं, पानं झाली, किंवा बड आली, म्हणजे एखाद्या जर फांदी असेल तर त्या फांदीवरती छोटासा बड फॉर्म होतो ना. ठीक आहे. असे जे डोळे आपण म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये. तर हे जे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आहे, त्या व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनमध्ये जे प्लांट्स आहेत जे रिप्रोडक्शन करतात, त्या रिप्रोडक्शनसाठी त्यांना रूटची मदत घेतात, स्टेमची, देठाची मदत घेतात, पानांची मदत घेतात, किंवा बर्ड फॉर्म होते त्यांची मदत घेऊन ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे बघितलं तर आपल्याकडे काही एक्झाम्पल आहेत. हे स्वीट पोटॅटो तुम्ही म्हणतात. ठीक आहे. तर स्वीट पोटॅटो एक एक्झाम्पल आहे आपलं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचं, कारण याच्यामध्ये कुठलाही आपल्याकडे सीड नसते, पण हे कंदमुळं आपण त्याला म्हणतो स्वीट पोटॅटोला. ठीक आहे. बटाटे जरी आपण म्हटलो साधे, तरी पण हे कसे आहेत आपले कंदमूळ आहेत. तर कंदमुळांचा जो भाग येतो आपल्याकडे, जे स्वीट पोटॅटो आहेत किंवा पोटॅटोज आहेत, दीज आर रिप्रोड्यूस बाय द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तसंच ब्रायोफायलमचं जर आपण झाड बघितलं तर त्या ब्रायोफायलमच्या झाडाच्या पानांवरती नवीन बर्ड फॉर्म व्हायला लागते आणि त्यांचं रिप्रोडक्शन होतं आणि नवीन झाड तिथे तयार होतं, नवीन प्लांट तिथे तयार होतं. ठीक आहे. तर हे 2 क्वेश्चन आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती देऊन जातात, कारण आपल्याला पुढचा जो भाग शिकायचा असतो ते ह्या 2 प्रश्नांच्या आधारितच आपल्याला चॅप्टरवरती खूप महत्त्वाच्या पुढच्या भागांचा आणि पुढच्या टॉपिकचा आपल्याला विचार करायचा आहे. तर हे जे पुढचे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक येतो रिप्रोडक्शन. कारण एखाद्या स्पेसीजला त्याची जी एखादी प्लांट आहे किंवा ॲनिमल आहे, आपण प्लांटबद्दल बोलतोय म्हणून जर एखादा प्लांट असेल तर त्या प्लांटला जर त्याची स्पेसीस टिकवून ठेवायची असेल अर्थवरती, नाही तर डायनासॉरसारखे ते एक्सटिंक्ट होऊन जातील, म्हणून त्यांना जर त्यांची स्पेसीस टिकवून ठेवायची असेल तर त्यांना काय करावं लागेल, रिप्रोडक्शन करावं लागेल.
आणि म्हणून हे जे रिप्रोडक्शन असतं दॅट इज प्रोडक्शन ऑफ यंग वन, म्हणजे दुसरा नवीन जो जाती बनवायची, यंग वन प्रोड्यूस करायचा आहे लाईक अ पॅरेंट. जसा त्याचे पॅरेंट्स आहेत, त्याचे जसे आई वडील आहेत, जसे ते प्लांट्स आहेत, त्यांच्या प्लांटसारखाच एक नवीन प्लांट बनेल, नवीन एक छोटंसं रोपटं तयार होईल. हे रोपटं नंतर मोठं होऊन त्याच झाडासारखं, त्याच फळांसारखं, त्याच फुलांसारखं दिसेल. बरोबर आहे, त्याच स्पेसिससारखं दिसेल, त्याच वनस्पतीसारखं आपल्याला दिसायला भेटेल. जे प्रोडक्शन आहे यंग वनचं लाईक अ पॅरेंट, जे रिप्रोडक्शन आपण त्याला म्हणतो, हे जे रिप्रोडक्शन आहे ते इसेन्शियल आहे, कारण गरजेचं आहे. इसेन्शियल प्रोसेस म्हटले जाते लीड टू कंटिन्यूअस द स्पेसिस. नाही तर मग सगळ्या स्पेसिस अर्थ सरफेसवरून नष्ट होऊन जातील. काही स्पेसिस अशा पण आहेत की त्या आजपर्यंत नष्ट होण्यात आलेल्या आहेत. काही ॲनिमलच्या स्पेसिस असतील किंवा काही प्लांटच्या अशा स्पेसिस आहेत, त्या स्पेसिस अर्थ सरफेसवरून नष्ट होत चाललेल्या आहेत. म्हणून रिप्रोडक्शन जे आहे ते खूप इसेन्शियल आहे, महत्त्वाची कन्सेप्ट कन्सिडर केले जाते, ॲज वेल ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द लाईफ. जर लाईफला कंटिन्यू ठेवायचं असेल, स्पेसिसला कंटिन्यू ठेवायचं असेल तर रिप्रोडक्शन करावं लागेल. आणि जर रिप्रोडक्शन नाही केलं तर मग कुठेतरी अशा ज्या स्पेसिस आहेत, अशा ज्या जाती आहेत, अशा ज्या प्रजाती आहेत प्लांटच्या, त्या नष्ट होऊन जातील आणि पुढे ते आपल्याला दिसणार नाहीत. म्हणून रिप्रोडक्शन खूप महत्त्वाचं असतं. इथे जे रिप्रोडक्शन आपण म्हणतोय त्याच्यामध्ये ईच ऑर्गॅनिझम हॅज टू इट्स ओवन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. प्रत्येक ऑर्गॅनिझमची जी रिप्रोडक्शनची मेथड आहे ती वेगवेगळी आहे. जसं याच्यामध्ये 2 जनरल मेथड आपल्याला समजतात, जे आपण पहिले पण शिकलो असेल. ठीक आहे, पहिले पण आपण 8वी 9वी 10वीमध्ये ह्या कन्सेप्ट शिकलेलो आहेत. जसं ॲसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे, या 2 मेथड आहेत ज्या मेनली ग्रॅज्युअली, म्हणजे मेथड ज्या जनरली रिप्रोडक्शनसाठी यूज केल्या जातात. आपल्याला पहिले शिकायचं आहे आणि आज शिकायचं आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आज पूर्ण आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शनवरती बोलू, नंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनवरती डिस्कशन करून घेऊ. तर सगळ्यात पहिले येतं एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, जे रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये डज नॉट इन्व्हॉल्व अ फ्युजन ऑफ द 2 कॉम्पॅक्टिबल गॅमेट. म्हणजे जसं मेल गॅमेट असेल, ठीक आहे ना, किंवा फिमेल गॅमेट असेल, तर हे दोघं गॅमेट जेव्हा एकत्र येतील, त्यांचं फ्युजन होईल, त्यावेळेस एक नवीन सेल तयार होते. जसं तुम्ही मायटॉसिस आणि मिओसिस शिकले 10वीमध्ये, तर मायटॉसिस असेल किंवा मिओसिस असेल किंवा 2 सेल एकत्र येतात, क्रोमोझोम असेल, ठीक आहे, स्पर्म असेल किंवा एक सेल असेल, ठीक आहे ना, स्पर्म असतील किंवा एक सेल असतील, हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एक नवीन सेल फॉर्म करतात. पण एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असं काही होत नाही, कारण जे एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे डज नॉट इन्व्हॉल्व अ फ्युजन, म्हणजे 2 सेल, 2 गॅमेट किंवा 2 सेक्स सेल एकत्र येत नाही. आणि पण 2 सेल्स एकत्र न येता, 2 गॅमेट एकत्र न येता, 2 सेक्स सेल एकत्र न येता ते रिप्रोडक्शन करतात. त्याला एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. तर असं एसेक्शुअल रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ द जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी. म्हणजे यांच्यापासून जर 2 सेक्स सेल नसतील एकत्र, फक्त एकच पॅरेंट जर याच्यामध्ये असेल इन्व्हॉल्व फॉर रिप्रोडक्शनसाठी, तर येणारा जो प्रोजेनी असेल, जी नवीन स्पेसीज असेल, जे नवीन छोटंसं रोपटं असेल, हे नवीन छोटंसं ज्याची स्पेसीज असेल, विच विल बी ती जेनेटिकली, त्याचे जे जीन्स आहेत, त्याचा जो जन्म आहे, जे जीन्स आहेत, जे जेनेटिक मटेरियल आहे, जे जीन्स ज्याच्याकडून ते आलेले आहेत, जे जीन त्याने पाठवले त्या जीनसारखेच किंवा त्या स्पेसीजसारखेच असतील. म्हणजे ते जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी असतील फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम. एक सिंगल ऑर्गॅनिझम जो आहे आपला, दॅट इज वॉट अ प्लांट और दॅट इज वॉट अ ॲनिमल्स. सो दॅट अँड इनहेरिट देअर द जीन्स टू द पॅरेंट्स. म्हणजे त्यांच्या पॅरेंटचे जे जीन्स आहेत ते पुढे 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 काय होत राहतात, ते पाठवले जातात. म्हणून दॅट इज द प्रोजेनी फ्रॉम द सिंगल ऑर्गॅनिझम अँड इनहेरिट द जीन्स टू द पॅरेंट्स. ठीक आहे, पॅरेंटचे जीन्स घेऊन परत येतो. ठीक आहे, मग तो पुढचे जीन्स पुढे पुढे पाठवत राहतो. मग असे जीन्स जे आहेत त्याचे जे स्ट्रक्चर आहेत, त्याच्या ज्या स्पेसिस आहेत, ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत राहतात. ठीक आहे, जे सच मॉर्फॉलॉजिकल अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स, त्यांना म्हटलं जातं क्लोन्स. मॉर्फॉलॉजी म्हणजे बघा की जे स्ट्रक्चर आहे त्यांचं, जे दिसायला एकसारखे दिसतात. जसं इथे डॉग दिसतोय तुम्हाला, ही शीप दिसते, हा फॉक्स दिसतोय. ह्यांच्यामध्ये बघा जरा फरक जर तुम्ही बघितलं तर त्यांचे डोळ्यांचं ओरिएंटेशन जर तुम्ही बघितलं, यांच्यामध्ये बघा एकदम सारखेपणा जर तुम्हाला दिसतो. नाक बघा जरा यांचं, हे नाकचं ओरिएंटेशन तुम्हाला सारखं दिसेल. ठीक आहे, कानांची जरी तुम्ही पोझिशन बघितली तरी पण ते तुम्हाला सारखेपणा दिसते. म्हणजे जे स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी येते ते मॉर्फॉलॉजीमध्ये कन्सिडर केली जाते. जसं आपल्याकडे मँगो
चिक्कू आहे किंवा लेमन आहेत, ह्यांच्यामध्ये जर तुम्ही सारखेपणा बघितलं तर यांच्या पानांचा फरक बघा जरा. जर पानांच्या त्या ह्यांचा स्ट्रक्चर आपण बघितलं तर एकदम सारखेपणा दिसतो ह्यांच्यामध्ये. पानांच्या ह्याच्यामध्ये देठांमध्ये असेल किंवा जे पान आहे ते पान आपल्याला जे दिसतं त्यांच्यामध्ये जे हे रूट्स आहेत, मधल्या रूट्सचे आपण म्हणतो, ह्यांचं ओरिएंटेशन आपल्याला सारखं दिसतं. चिक्कू असेल, लिंबू असेल किंवा मँगो असेल ह्यांच्यामध्ये. तर हे जे भाग तुम्हाला दिसत आहेत दॅट इज डॉग आहे, शीप आहे किंवा फॉक्स आहे, तर यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आपल्याला दिसायला भेटते. म्हणजे ही मॉर्फॉलॉजिकली आहे. हे काय मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटी आहे. स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी ते जसे दिसतात त्यांच्यामध्ये, ते दिसायला जे आहेत दॅट इज जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स असतात, तर त्यांना म्हटलं जातं क्लोन. काय म्हटलं जातं यांना? क्लोन्स म्हटलं जातं. जसं ऑर्गॅनिझम्स चूज टू रिप्रोड्यूस एसेक्शुअल बाय डिफरंट मोड ऑर वेज आहेत. यांच्यासाठी वेगवेगळे वेज आहेत, वेगवेगळे मोड्स आहेत रिप्रोडक्शनसाठी. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पण काही भाग पडतात, ते भाग पण आपण बघून घेऊ की कोणते कोणते भाग आहेत. सगळ्यात पहिले येतं आपलं फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे, कुठलं येतं? फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनमध्ये जर आपण बोललो तर बघा की दॅट इज मल्टीसेल्युलर जो ऑर्गॅनिझम आहे कॅन ब्रेक इंटू अ फ्रॅगमेंट. वेगवेगळ्या फ्रॅगमेंटमध्ये ब्रेक होऊन जातं. जसं हा फ्रॅगमेंट बघा, स्पायरोगायरा तुम्हाला इथे दिसतोय. तर स्पायरोगायराचे दोन वेगवेगळे तुकडे झालेत, म्हणजे काय झालं? फ्रॅगमेंट फॉर्म झाले. मीन्स दॅट कॅन ब्रेक इंटू अ फ्रॅगमेंट ड्यू टू वन ऑर मोर रिझन. एक कारण असेल किंवा एकापेक्षा जास्त कारण पण असू शकतात, कारण इथे ब्रेकेज होणं किंवा तुटणं, एकापासून दोन वेगवेगळे स्पायरोगायरा बनणं, हे फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल येतं. याच्यासाठी बरेचसे कारणीभूत असू शकतील, किंवा काही पाण्यामध्ये काही अडथळा आला असेल किंवा पाण्यामध्ये एखाद्याने काही काम केलं असेल किंवा याच्यामुळे जे फ्रॅगमेंट्स आहेत, जो स्पायरोगायरा आहे त्याचे तुकडे तुकडे पडतात आणि असे तुकडे जे आहेत जे फ्रॅगमेंट फॉर्म करतात. सो दॅट इज कॅन ब्रेक इंटू अ फ्रॅगमेंट ड्यू टू वन ऑर मोर रिझन. म्हणजे स्पायरोगायरा दीज फ्रॅगमेंट्स ग्रो इंटू अ न्यू स्पायरोगायरा. म्हणजे हे जे तुकडे तुम्हाला इथे दिसतात, तर असे जे तुकडे आहेत आता काय करतील, ते त्यांचे नवीन स्पेसिस म्हणजे नवीन स्पायरोगायरा म्हणून डेव्हलप व्हायला लागतील आणि नवीन स्पायरोगायरा बनवून घेतील, ज्याला आपण शेवाळ पण म्हणतो, पाण्यातलं शेवाळ जे असतं आपलं स्पायरोगायराचं. ठीक आहे. सो व्हेन देर इज अ सफिशियंट वॉटर अँड न्यूट्रियन्स अवेलेबल टू द स्पायरोगायरा. म्हणजे काही रिझन आपण जर याच्यामध्ये बोललो तर एक येतं आपलं की सफिशियंट पाणी जर असेल, खूप जास्त पाणी आहे, सफिशियंट पाणी आहे त्यांच्या ग्रोथसाठी, किंवा सफिशियंट न्यूट्रियन्स पाण्यामध्ये अवेलेबल असतील स्पायरोगायरासाठी, तर ते फ्रॅगमेंटेशन करून घेतात आणि फ्रॅगमेंटेशनने ते नवीन त्यांच्या स्पेसिस तिथे जनरेट करून घेतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की पहिले पाण्यामध्ये शेवाळ नाही आहे, हळूहळू हळूहळू शेवाळ वाढत जातं, कारण कसं आहे फ्रॅगमेंटेशन असतं. आणि खूप जास्त पाणी असेल तर तिथे सफिशियंट वॉटर अवेलेबल होऊन जातं, सफिशियंट न्यूट्रियंट्स अवेलेबल होऊन जातात, अँड दिस स्पायरोगायरा विल बी फ्रॅगमेंटेशनने मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत आपण जे म्हणतोय ते फ्रॅगमेंटेशनने त्याचं रिप्रोडक्शन करतात, नवीन स्पेसिस तयार करतात. तसंच जर आपण बघितलं, इट्स फिलामेंट्स ग्रोज अप व्हेरी फास्ट अँड ब्रेक अप इंटू अ मेनी स्मॉल फ्रॅगमेंट. म्हणजे त्याचे जे फिलामेंट्स आहेत ते हळूहळू खूप फास्ट, म्हणजे हळू न म्हणता पण फास्ट पद्धतीने ग्रो करतात किंवा ब्रेक होतात. दॅट इज फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट. अतिशय फास्ट पद्धतीने ते ग्रो होतात, लवकर ते ग्रो व्हायला लागतात, ब्रेक होतात वेगवेगळ्या मेनी स्मॉल स्पीसेसमध्ये ते ब्रेक होऊन जातात. ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली. म्हणजे जे नवीन फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत असे नवीन फ्रॅगमेंट्स काय करतात, ते त्यांचे स्वतःची लाईफ जगायला सुरुवात करतात. म्हणजे पॅरेंट्सपासून जे मुलं आहेत ते आता काय करतील, त्यांची स्वतःची लाईफ जगायला सुरुवात करतील. तर हेच आहे, दॅट इज ईच फ्रॅगमेंट स्टार्ट लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज द न्यू स्पायरोगायरा फायबर तिथे बनताना तुम्हाला दिसेल. हे तर झालं फ्रॅगमेंटेशनची गोष्ट. पण दुसरी जी मेथड आहे त्याच्यामध्ये ती आहे बर्ड फॉर्मेशनची. बर्ड फॉर्मेशन ईस्टमध्ये अतिशय महत्त्वाची आहे, ईस्टमध्ये ते आपल्याला दिसून जातं. आणि दुसरं एक्झाम्पल आहे आपलं बडिंगचा, तो हायड्रा आहे जो आपण पहिल्यापासून शिकत आलेलो आहे. तर हे जे बर्ड फॉर्म होतं ईस्टवरती, म्हणजे इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शनचं कन्सिडर केलं जातं. कारण ही मोस्ट कॉमन मेथड कशी आहे, दॅट इज एसेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ईस्ट. जर आपण घेतली तर ईस्टमध्ये पहिले मदर सेल तुम्हाला दिसते, या मदर सेलवरती हळूहळू छोटे छोटेसे बर्ड फॉर्म व्हायला लागतात. आणि ही बडिंग म्हणजे सपोज की ही एक मदर सेल आहे, ठीक आहे, तर ह्या मदर सेलवरती हळू कुठेतरी बर्ड फॉर्मेशन व्हायला लागेल. ठीक आहे, आणि ही बर्ड हळूहळू ह्या बर्ड्स एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात आणि न्यूक्लियस पण त्याचा सेपरेट होऊन जातो. आणि मग अशी बर्ड फॉर्म झालेली म्हणजे ही आहे इथे सेल. मग इथे कुठेतरी छोटीशी बर्ड फॉर्म होईल. बर्ड नंतर न्यूक्लियस सेपरेट व्हायला लागेल, बरोबर आहे. न्यूक्लियस पण एकमेकांना वाटला जाईल. जसा जसा तो वाटला जाईल तसं तशी ही बर्ड वेगवेगळी होत जाईल आणि वेगवेगळी होताना एक असा वेळ येईल की तिथून ही बर्ड काय होऊन जाईल, डायरेक्ट सेपरेट होऊन जाईल. तर ही ईस्टची पण एक मेथड आहे जिथे बर्ड फॉर्मेशन होते. तसंच जर हायड्राची आपण गोष्ट करतो, तर
हा हायड्रा जर आपण बघितला पाण्यामध्ये आपल्याला दिसतो, तर इथे बघा हा छोटासा भाग पोर्शन जे इथे तिथे एक छोटीशी बड फॉर्म होते आणि नंतर बड फॉर्म होऊन होऊन एक छोटासा नॅसेंट हायड्रा तिथे बनून जातो. हळूहळू त्याची ग्रोथ होऊन आणि ग्रोथ झाल्यानंतर एक पूर्ण ग्रोथ झालेला, एक कंप्लीट ग्रोथ झालेला जो नॅसेंट हायड्रा आहे तो इथून वेगळा होतो आणि नवीन लाईफ जगायला सुरुवात करतो. हे बडिंगची प्रोसेस याच्यामध्ये येऊन जाते. म्हणजे युजुअली इट टेक्स प्लेसिंग ड्युरिंग द फेवरेबल कंडिशन. म्हणजे जर जगण्यासाठी किंवा ती जी कंडिशन आहे पाण्याची किंवा सफिशियंट न्यूट्रियन्स वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे बड फॉर्मेशन करतात. सो दॅट इज प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ फॉर्म करतात. जे बड आपण त्याला म्हणतो त्या आउटग्रोथला. सो दीज बर्ड्स ऑन द सेपरेशन डेव्हलप्स इंटू अ न्यू इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये बनून जातो. काय बनतो याच्यामध्ये? नवीन इंडिव्हिज्युअल. म्हणजे नवीन हायड्रासारखं असेल, ठीक आहे, किंवा नवीन जी ईस्ट असेल ती फॉर्म व्हायला लागते. ही दुसरी मेथड झाली. पण तिसरं आहे स्पोर फॉर्मेशनची प्रोसेस. स्पोर फॉर्मेशनसाठी दॅट इज अन इथे जर आपण एक एक्झाम्पल घेतलं स्पोर फॉर्मेशनचं ते आपल्याकडे येतं. दॅट इज अन फंगीचं एक्झाम्पल. म्हणजे बघा जर फंगीचं आपण एक्झाम्पल घेतलं तर काय येतं बघा. जर आपण काही पीस ऑफ घेतले, पीस भाकरीचे असतील किंवा ब्रेडचे असतील, आपल्याकडे पाव असेल आपण ज्याला म्हणतो, किंवा भाकरी आपण घेऊ. जर भाकरीचा काही पीस किंवा तुकडा आपण घेतला, कीप इट ह्युमिड प्लेसमध्ये, म्हणजे काही ओलसर भागामध्ये आपण त्याला ठेवून देऊ. फंगस जो आहे विल ग्रो ऑन द 2 ते 3 दिवसामध्ये याच्यावरती फंगस ग्रो व्हायला लागते. आणि अशी ग्रो झालेली फंगस, ऑब्झर्व दिस फंगस, जर आपण मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व केली, मायक्रोस्कोप खाली जर आपण अशी फंगसला बघितली, तर इज फंगी लाईक जो म्युकोर आहे, दॅट इज फिलामेंटस बॉडी फॉर्म होते. इथे दिसतंय तुम्हाला अशी बॉडी फॉर्म होते भाकरीवरती. बघा हा ग्रीनिश लेअर जो तुम्हाला दिसतंय, पीस ऑफ भाकरी आहे आपला, हा ब्रेडचा एक तुकडा आहे. ब्रेडच्या तुकड्यावरती हा जो काळसर भाग तुम्हाला दिसतोय, तर हा काळसर भाग काय, एक ग्रीनिश लेअर फॉर्म होते. कशाची? स्पोर फॉर्मेशनसाठी. जी ईस्ट म्हणजे आपण फंगस जिला म्हणतो, ती फंगस याच्यामध्ये फॉर्म व्हायताना आपल्याला दिसते. तर ह्या फंगसवरतीच बघा हे स्पोर्स फॉर्म होतात. पहिले तर रिझॉइड्स फॉर्म होतील, खालचे जे रूट्स आहेत त्याच्या, ओके. आणि स्पोर्सवरती हा स्पोरॅन्जियमला फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? स्पोरॅन्जियम्स त्याच्यावरती बनतात. म्हणजे हे स्पोरॅन्जियम्स त्याच्यावरती फॉर्म होतात. बघा असे हे स्पोरॅन्जियम्स आहेत. काही दिवसानंतर हे स्पोरॅन्जियम्स, पण काही वेळेनंतर हे स्पोरॅन्जियम ब्रस्ट होतात, तुटतात आणि यांच्यामधून हळूहळू असे असे छोटे छोटे झू स्पोर्स निघायला लागतात. म्हणजे स्पोर्स फॉर्म होतात. तसंच इथे पण जो झू स्पोर हा दॅट इज जो क्लॅमिडोनोमॉस आहे आपला, त्या क्लॅमिडोमोनसमध्ये, ज्याला आपण ग्रीन अल्गी पण म्हणतो, ह्या डोमोनसमध्ये पण आपल्याला असे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे भाग दिसायला भेटतात. म्हणजे हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो हा डोमोनसचा भाग येतो आपल्याकडे. याच्यामध्ये जी ग्रीन अल्गी आहे ही ग्रीन अल्गी आहे. इथे पण झू स्पोर्स फॉर्म होतात अशीच, जशी इथे तुम्हाला दिसत आहेत. हे स्पोरॅन्जियम जसे ब्रस्ट झाले इथून हे स्पोर निघायला लागतात. म्हणजे ही झू स्पोर्स अजून परत त्या भाकरीवरती किंवा त्या ब्रेडवरती पडून राहतील आणि नवीन त्यांची जी कॉलनी याच्यामध्ये बनायला लागते आपल्याला. म्हणजे हे स्पोर फॉर्मेशनची एक प्रोसेस याच्यामध्ये येते. म्हणजे फंगी लाईक अ म्युकोर जो आहे, हॅव अ फिलामेंटस बॉडी आहे. दे हॅव अ स्पोरॅन्जिया फॉर्म होतात. ऑकर्स इन द स्पोर फॉर्म बनतं आणि स्पोरॅन्जिया ब्रस्ट होतात आणि ब्रस्ट झाल्यानंतर स्पोर रिलीज होतात. हे ब्रस्ट झालेलं आहे, तिथून काय होतं? स्पोर रिलीज होतात. हे हळूहळू हे स्पोर रिलीज होतात, जसं हे रिलीज होतात बघा. सो दॅट इज स्पोर जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसवरती जे जर्मिनेट व्हायला लागतात आणि न्यू फंगल कॉलनी त्याच्यामध्ये फॉर्म होते. नवीन फंगल कॉलनी आपल्याला दिसते. म्हणून काही दिवसानंतर जी भाकरी आहे ती खराब होऊन जाते. बरोबर आहे, बुरशी लागते भाकरीला, म्हणून आपण तिला खात नाही. हे तिसरं स्पोर फॉर्मेशनचे आपल्याकडे एक एक्झाम्पल येऊन जातं. आणि स्पोर फॉर्मेशनचा एक तिसरा टाईप आपल्याकडे येतो. आणि असे काही अजून बरेचसे एक्झाम्पल आपल्याकडे येतात. म्हणजे अदर एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनचे आपण एक्झाम्पल्स पण बघितले. जसं बायनरी फिजन आहे आपलं, जो अमिबा आणि पॅरामेशियममध्ये होतो. हा जो तुम्हाला भाग दिसतो इथे, हा अमिबाचा एक्झाम्पल आहे. बघा इथे पॅरेंटल अमिबा आहे, त्याच्यामध्ये सिम्पल बायनरी फिजन होतं आहे आणि बायनरी फिजनने दुसरे नवीन अमिबा फॉर्म होत आहेत फॉर द एका फेवरेबल कंडिशनमध्ये. तसंच जो पॅरामेशियम आहे आपला, पॅरामेशियममध्ये पण असे एक्झाम्पल आपल्याला दिसायला भेटतात, जो सिम्पल बायनरी फिजनने नवीन पॅरामेशियमला फॉर्म करून घेतो. तसंच कोलिनेडिया जो आहे फॉर्मेशन होतो पेनिसिलियमवरती. हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा पेनिसिलियमचा एक एक्झाम्पल आहे. याच्यावरती हे कॉलेनिडिया फॉर्म होतात. हे दिसतात हळूहळू जे छोटे छोटे भाग तुम्हाला दिसतात. थोडंसं झूम करतो बघा ह्या इमेजला. ह्याच्यामध्ये बघा हे दिसतात
छोटे छोटे भाग फॉर्म होतात बघा. तर हे कॉलेनेडिया आहेत जे पेनिसिलियममध्ये फॉर्म होतात. हेच पेनिसिलियमचं एक एक्झाम्पल येतं. तसंच जे गॅम्युल्स फॉर्मेशन होतं स्पॉन्जीजमध्ये पण गॅम्युल्स फॉर्मेशनची प्रोसेस होते. तर असे वेगवेगळे जे एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनचे आपल्याकडे एक्झाम्पल येऊन जातात आणि असे वेगवेगळे एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनने काय केलं जातं, जे प्लांट्स आहेत विदाऊट सीड त्यांचं रिप्रोडक्शन करतात. तसंच जर आपण पुढे गेलो तर पुढे आपल्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन समजतं, कारण आपण पहिलेच सुरुवातीला काय बघितलं, दॅट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं आपल्याकडे एक्झाम्पल येऊन गेलं. तर आपण पहिलेच बोललो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनबद्दल, की हे जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे दॅट इज जे प्लांट्स आहेत रिप्रोड्यूस एसेक्शुअली थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पण बघितले, जसं रूट आहे, स्टेम आहे, लीफ आहेत किंवा बर्ड्स आहेत. यांच्याने जे काही रिप्रोडक्शन केले जातात, जे प्लांट्स रिप्रोड्यूस करतात त्यांना व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो आपण. सो दॅट इज व्हॉट, हे जो नवीन प्लांट फॉर्म होतो आर जेनेटिकली आयडेंटिकल असतो टू देअर पॅरेंट. ठीक आहे, त्याचा जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटसारखाच हा दिसायला लागतो. जो नवीन फॉर्म झालेला आहे तो कसा आहे, त्याच्या पॅरेंटसारखा दिसतो. सो देअर आर ऑल्सो फ्यू मेथड्स आहेत दॅट इज वूड नॉट ऑकर्स नॅचरली इन द प्लांट्स. म्हणजे प्लांटमध्ये नॅचरली होत नाही, ज्या आर्टिफिशियली केल्या जातात. आर्टिफिशियल मेथड्स पण आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या. अशा ॲग्रिकल्चरल किंवा हॉर्टिकल्चरल एक्सप्लॉइट्स असतील व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या, ज्याच्यामध्ये इन ऑर्डर टू मल्टिपल फ्रेश स्टॉक्स किंवा प्लांट्स फॉर्म केले जातात. मग असं जे रिप्रोडक्शन आहे, जशी आर्टिफिशियल मेथड आपण म्हणतोय, जे आर्टिफिशियल मेथड्स इथे यूज केल्या जातात आर यूज टू प्रोपोगेट डिझायर व्हरायटीज. वेगवेगळ्या ज्या व्हरायटीज आपल्या बाजारामध्ये आपल्याला दिसायला भेटतात, वेगवेगळ्या प्लांटच्या वेगवेगळ्या भाज्या आहेत आपल्याला, ज्या वेगवेगळ्या भाज्या आपण खातो रोजच्या रोज, त्या भाज्यांमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज दिसायला भेटतात. तर असे येतात कुठून, गुलाबाचे वेगवेगळे फुलं, रंगांची फुलं आपल्याला दिसायला भेटतात. आता मँगो आहे, कच्च्या कैऱ्या येतात, ह्या पण काय आहेत आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला दिसायला भेटतात. तर हे काय आर्टिफिशियल मेथड आहे प्रोपोगेट टू द व्हरायटीज बनवण्याच्या, अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायर्ड. म्हणजे जशी माणसाला गरज आहे तशा पद्धतीने त्या प्लांटच्या स्पेसिसला तो काय करत राहतो, बदल करत राहतो. मग अशी जी मेथड आहे सगळ्यात पहिले आपण बघू, एक आहे कटिंगची मेथड. समजते ना कटिंगची मेथड. ही जी कटिंग मेथड आहे त्याला काय केलं तर एक स्मॉल पीस कट केला जातो, आर व्हेजिटेटिव्ह पार्ट आपण त्याला म्हणतो, ऑफ द प्लांट्स हॅव्हिंग वन ऑर मोर, एक असेल किंवा एकापेक्षा जास्त बर्ड जर त्याच्यावरती असतील त्याला कट केलं जातं आणि फॉर रिप्रोडक्शनसाठी त्याला लावलं जातं. याच्यामध्ये कटिंगचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर स्टेम कटिंगचं एक्झाम्पल येतं आपलं रोज. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही रोजच्या जे गुलाबाच्या फुलाच्या काड्या घेऊन येतात, त्या काड्यांना काहीतरी लावतात, ठीक आहे ना, काही प्रोसेस तुम्ही करतात आणि त्याला कट करून काय करता तुम्ही, त्याला परत प्लांट करतात आणि नवीन जे गुलाबाचं झाड आहे, गुलाबाचं फूल आहे ते बनायला लागतं. तसंच आणि हा जो एक्झाम्पल येतो आपला बुगेनवेलियाचं, हे एक आपलं झाड तुम्हाला दिसतंय, हे जे फूल तुम्हाला दिसतंय तर हे बुगेनवेलियाचंच एक एक्झाम्पल आहे. याच्या पण काय केलं जातं, काडी घेऊन येतात लोक आणि त्या काडीला सहज प्लांट करतात आणि ते सहज त्याचं रिप्रोडक्शन करून नवीन प्लांट इथे फॉर्म करताना आपल्याला दिसून जातात. तर हे कसं आहे, हे स्टेम कटिंगचं एक्झाम्पल आहे. स्टेम कट करून आपण सरळ काय केलं तर एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन नवीन प्लांट्स त्यांचे बनून जातात. लीफ कटिंगचं एक्झाम्पल आहे आपला सेन्सिवेरिया. हे दिसतं, हे सेन्सिवेरियाचं प्लांट आहे. हे सेन्सिवेरियाच्या प्लांटला कट केलं जातं आणि सरळ कुंडीमध्ये प्लांट करतात. त्याला तुम्ही लावलं असेल, बऱ्याचशा लोकांच्या घरी हे सेन्सिवेरियाचं प्लांट लावलं पण असेल आजही, ठीक आहे ना. तसंच तिसरं आहे रूट कटिंगचं एक्झाम्पल येतं आपलं ब्लॅकबेरीचं. हे रूट कटिंगचं एक्झाम्पल आहे ब्लॅकबेरी. ही दिसते आपल्याला इथे ब्लॅकबेरी. तर ब्लॅकबेरी ज्या लावल्या जातात, जे नवीन प्रोडक्शन केलं जातं, तर ते असे रूट कटिंगने केले जातात. म्हणजे स्टेम कटिंग असेल, लीफ कटिंग असेल किंवा रूट कटिंग असेल, तर ह्या मेथड यूज करून आर्टिफिशियली जे रिप्रोडक्शन केलं जातं प्लांटचं आणि नवीन नवीन स्पेसिस ज्या आहेत, नवीन नवीन ज्या व्हरायटीज आहेत त्या फॉर्म केल्या जातात. दुसरं येतं आपल्याकडे ग्राफ्टिंग. तर ग्राफ्टिंगमध्ये काय होतं पहिले समजून घ्या बघा, की सपोज माझ्याकडे एक काडी आहे, जर ही गुलाबाची असेल किंवा कुठल्याही प्लांटची असेल, ही जर काडी माझ्याकडे आली असेल तर ह्या काडीला मी काय करेल, की जिथे एक किंवा एकापेक्षा जास्त बर्ड असतील ना, तेवढ्या भागाला मी असं गोल कट करून घेईल. जसं आपण बोललो ह्या पद्धतीने जर मी त्याला कट केलं तर असं मी त्याला गोल कट करेल, एवढासा कट लावेल, असा छोटासा कट लावेल, गोल कट लावेल, त्या पूर्ण काडीला गोल कट लावेल, वरती नाही पूर्ण गोल जशी काडी आपली त्या काडीचा पूर्ण भाग असा मागून पूर्ण असा कट लावून देईल. ठीक आहे, असा गोल कट मी त्याच्यावरती लावेल. तर असा जो कट मी जर लावला असेल इथे, ठीक आहे, ह्या पद्धतीचा जो कट असेल, इथे हा कट असेल असा गोल, इथे पण मी हा एक कट लावून घेईल
आणि असा परपेंडिक्युलर मी त्याला काय करून घेईल, एक साईडने कट करून घेईल, एवढा भाग काढून घेईल मी. एवढा भाग काढला तर हा जो भाग आहे माझ्याकडे आता सध्याचा भाग उरलेला, एवढा भाग मी काढून घेतलेला त्या झाडाचा, ठीक आहे, तेवढ्या त्या फांदीचा. तर त्याचं जे हे असेल माझ्याकडे, ठीक आहे, त्याची जी स्टीम आहे, ती जी मी साल काढलेली आहे त्या झाडाची, त्या फांदीची, ती साल मी काढून घेईल. आणि परत मला आता हे लावायचं आहे ना, मला हे दुसऱ्याकडे लावायचं आहे, ठीक आहे. दुसऱ्या प्लांट जो आहे, दुसरा जो प्लांट आहे त्याच्यावरती मला हे ग्राफ्ट करायचं आहे. मग मी दुसरा प्लांट घेईल, तसाच तो प्लांट जो आहे त्याला पण मी त्याच्यावरती हे कट करून घेईल, ह्या बर्ड्स आहेत त्याच्यावरती, त्याला पण मी घेईल. असा जो प्लांट असेल आपल्याकडे तसाच मी त्याला घेऊन घेईल, म्हणजे हेच त्याच पद्धतीने त्याला मी घेईल, असं घेऊन घेईल, ठीक आहे. तिथे पण मी काय करेल, त्या नवीन झाडाला इथे कट करेल असा, ठीक आहे. एवढा भाग मी कट करून घेईल आणि असा परपेंडिक्युलरली कट करून हा मधला पोर्शन आहे तो मी रिमूव्ह करून देईल, ठीक आहे. मधला पोर्शन काय करून घेईल, मी काढून घेईल. हा पोर्शन, एवढा जो पोर्शन आहे तो मी काढून घेईल. काढला का नंतर जो हा पोर्शन होता तो मी हा काय करेल, हा जो पोर्शन आहे हा याला मी इथे लावून देईल. तिथे लावल्यावर हा असा इथे बसून जाईल ना, इथे पॅक करून देईल त्याला. पॅक केला का लगेच मी काहीतरी पिशवी घेईल, ठीक आहे. रबर असेल किंवा आपला गोल सिल्वर कागद असेल किंवा पट्टी असेल, त्याच्याने मी त्याला एक गोल एकदम पॅक करून देईल. इथे एकदम पॅकिंग करून देईल काही दिवसांपर्यंत, 3-4 दिवसांपर्यंत एकदम फिट्ट बांधून दिलेला. तर बांधल्यानंतर काही दिवसानंतर काय होऊन जाईल, सेल काय करतील, त्याला रिपेअर करून घेतील एवढी जागेला, आणि ती जी स्किन आहे जी आपण वेगळ्या प्लांटपासून काढलेली होती ती तिथे चिपकून जाईल. तसंच इथे होतं ग्राफ्टिंगमध्ये. इथे केलं काय जातं बघा, तेच आहे ग्राफ्टिंग आपण जे बोललो आता. हेअर द पार्ट ऑफ द जो दोन here part of the two plants are joined to each other in such a way that the grow as the one plant. म्हणजे दोन प्लांट असतील किंवा तुम्ही कटिंग पण ऐकलं असेल बघा, असं असेल जसं ग्राफ्टिंगमध्ये आपण बोललो की डायरेक्टली काय करायचं, एका प्लांटचा व्ही शेप काढायचा, ठीक आहे. दुसऱ्या प्लांटचा पण काय करायचं, ज्या प्लांटला आपल्याला लावायचा तो काढायचा, आणि त्या दोघांना काय करायचं, एकत्र जॉईंट करून द्यायचं असं, ठीक आहे. एकत्र जोडायचं आणि त्या दोघांना एकदम पॅक करून बांधून द्यायचं. तर हे दोन पार्ट्स जे आहेत वेगवेगळ्या प्लांटची एकत्र जॉईंट करून काय करायचं, बांधून ठेवायचं. म्हणजे ते सेल रिपेअर करून ते एकमेकांना जॉईंट करून नवीन प्लांट जे बनून जातं आपल्याकडे, जी ग्राफ्टिंगच्या प्रोसेसमध्ये येते. तसंच ह्या मेथडमध्ये द पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बर्ड, म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त बर्ड फॉर्म जिथे झालेले आहेत, तो पार्ट आपण स्टेमचा कट करून घेतो. जसा इथे बघा, इथे सायकॉन त्याला म्हटलं जातं, सायकॉन म्हटलं जातो. हा बघा इथून कट केला आहे बघा यांनी, एक किंवा एकापेक्षा जास्त बर्ड असलेला भाग देऊन तो तेवढा कट केला गेला, तेवढा काढला अँड इज जॉईंट ऑन टू द रूटेड प्लांट. ज्या प्लांटवरती आपण लावणार आहोत ना, म्हणजे ही काडी आहे सपोज, आणि हे ते झाड होतं ज्याच्यावरती आपल्याला ह्या काडीला लावायचं होतं, म्हणजे हा भाग आपल्याला लावायचा होता. त्याच्यावरती मी हा कट करून घेतला बघा, इथे हा भाग कट केला होता, त्याच्यामध्ये त्याला मी मध्ये लावून दिला आणि नंतर बांधून दिलं बघा एकदम स्टॉकवरती. सो जॉईंट ऑन टू द रूटेड प्लांट्स कॉल्ड अ स्टॉक. त्याला म्हटलं होतं ग्राफ्टिंग. काय म्हटलं होतं त्याला, ग्राफ्टिंग समजून घ्या. इन द पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बर्ड, ठीक आहे, इज जॉईंट ऑन टू अ रूटेड प्लांट इज कॉल्ड अ स्टॉक, इज कॉल्ड अ ग्राफ्टिंग. त्याला काय म्हटलं होतं, ग्राफ्टिंग म्हटलं होतं. तसंच व्हेअर ॲज बडिंग इज ऑल्सो कॉल्ड द बर्ड म्हटलं होतं, बर्ड ग्राफ्टिंग. म्हणजे जी बडिंगची प्रोसेस आहे त्याला बर्ड ग्राफ्टिंग पण म्हटलं जातं. इन विच द ओनली वन बर्ड इज जॉईंट. त्याच्यामध्ये काय केलं जातं, फक्त एकच बर्ड जॉईन केले जाते. आणि एक बडिंगचं जे एक्झाम्पल येतं आपलं, जे बर्ड ग्राफ्टिंगचं एक्झाम्पल आहे तसं ॲपल असतो, पियर असतो किंवा रोज असतात. तर हे ग्राफ्टिंगचे एक्झाम्पल आपल्याकडे येऊन जातात. कशाचे एक्झाम्पल आहेत, ग्राफ्टिंगचे एक्झाम्पल आहेत. नाव वी हॅव अ थर्ड मेथड, दॅट इज अ टिश्यू कल्चर, जे आर्टिफिशियल बद्दल बोलतोय आपण, आर्टिफिशियल टिश्यू कल्चरमध्ये. याच्यामध्ये जी मेथड आहे याच्यामध्ये एक स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांटचा एक टिश्यू घेतला जाईल, इज केअरफुली ग्रो इंटू ॲन मेनी प्लांट्स, ठीक आहे ना. म्हणजे टिश्यू घ्यायचा किंवा सेल घ्यायचा, ज्याला मायक्रो प्रोपोगेशन पण म्हटलं जातो. मायक्रो प्रोपोगेशन नेमकं काय असतं बघा, की याच्यामध्ये टिश्यू किंवा सेल घेतला जाईल आर्टिफिशियल मीडियममध्ये, सेपरेट फ्रॉम पॅरेंट आणि ऑर्गॅनिझममध्ये त्याला काय केला जाईल, ग्रो केला जाईल. म्हणजे सपोज की एक टिश्यू किंवा एक सेल घेतली आणि एक ग्रोथ केलं जाईल त्या टिश्यू किंवा सेलची एक सेपरेट मीडियममध्ये, आर्टिफिशियल मीडियम सेपरेट फ्रॉम द पॅरेंटपासून घेतलं जाईल आणि इथे त्याला ग्रो करून जे नवीन प्लांट आहे त्याला बनवलं जाईल. ही मायक्रो प्रोपोगेशन जी प्रोसेस असते याच्यामध्येच जी मेथड
मेथड आहे ही सध्याच्या दिवसांमध्ये यूज केली जाते मायक्रो प्रोपोगेशनची. नवीन टिश्यू आणि सेल घेऊन घ्यायची आणि त्या प्लांटला तिथे ग्रो करून घ्यायचं. त्याला टिश्यू कल्चर म्हटलं जातं आजकालच्या प्रोसेसमध्ये. बऱ्याच लोकांना माहिती असेल टिश्यू कल्चर एक्झॅक्टली. जी मेथड विथ स्मॉल अमाऊंट ऑफ द प्लांट टिश्यू घेतला जाईल, केअरफुली ग्रो ऑन टू द मेनी प्लांट्स. आय होप तुम्हाला मी जे सांगितलेलं लेक्चर असेल, आजचं जे लेक्चर असेल थोडं छोटं असेल, पण वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड वॉट एव्हर द कन्सेप्ट इनसाइड दिस लेक्चर. जर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर पण करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. आणि एक मोठी रिक्वेस्ट, प्लीज लेक्चरला कंप्लीट ज्यांनी बघितलं त्यांचा मी खूप धन्यवाद मानतो. ठीक आहे. सो अगेन थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.